महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। रस्ता रांजणगाव रस्ता मारोळा रस्ता झालाच पाहिजे। रांजणगाव रस्ता पूर्ण झाला पाहिजे। मारोळा रांजणगाव रस्ता पूर्ण झालाच पाहिजे। आमच्या मागण्या पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा, मागण्या पूर्ण करा, पूर्ण करा। हे झालेलं काम असंच दाखवलं होतं आम्ही त्यावेळेचे व्हिडिओ आमच्याकडे। परंतु हे तुम्हाला कोणत्या दर्जाचं वाटतं एवढंच सांगा आम्हाला, कोणत्या निधीतून असं काय असं आम्हाला, आम्ही शेतकरी लोक आहे, आम्हाला या बदल्यात काहीही माहीत नाही। परंतु होणार काम आम्हाला एकदम उच्च दर्जाचं पाहिजे बस। त्यासाठी आमले पाटलांना आंदोलन केलं, उपोषण केलं आणि ते बसलेले आज बस। त्या अनुषंगाने तुम्हाला दाखवतो, इथून आलेला रस्ता पाहिला का तुम्ही, कोणत्या दर्जाचा आहे, चांगला आहे का? टायर नाही, टायर चालन, जे न्याय द्यायचा तो तुम्ही द्या मीडियावाल्यांना। या संदीपान भुमरे आमदारनी घुमसान या रस्त्याचं गाव मारोळा रांजणगाव ते शेती अजून 202 नंबरचं उमेश बाबूराव झालं। तर हे एवढं डुप्लिकेट काम झालं या रस्त्याचं, तर ते पुढे आमच्या पाहुण्याने काम बंद केलं नाही आणि गाड्या चालल्याच नसते। गाड्या चालल्या की तेवढं हे चाललं, हे होईल काय खरी वरी येईल त्याची, तुमच्या डांबरसुद्धा नाही आहे सर। किती वेळ झाले हा रस्ता चालू आहे? पण आणि 1 महिनाच झाला का? तुम्हाला काय त्रास वगैरे होतो का? त्रास नाही, मग आता एकदा फुटल्यावर डबल होईन का? डबल होणार नाही ना। हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कोणी कॉन्टॅक्ट ते संजय दावडे। संजय दावडे हां, राहणारे कुठचे? बिलकीन। बरं, तुम्ही या संदर्भात अधिकाऱ्यांशी काही चर्चा वगैरे केली? नाही, काहीच नाही केली, आमच्या पाहुणे केली राजा। ते उपोषणाला बसले, त्यांना तुमचा पाठिंबा आहे? हां, बिंदास पाठिंबा आहे त्यांना, कारण काम चांगलं झालं तर मग काही वाटणार नाही ना। एक तर रस्त्याचं काम लवकर होत नाही, हां, आणि हे होत नाही झालं तर मग असं- डिस्कूट दर जाऊन काय उपयोग नाही त्याच्यात। चला, कारण हे आमचं मंदिर आहे देवीचं, तिथं दर पौर्णिमाला भांडारा असतं आणि दोन्ही गावाचे पटणखेडा, मारोळा, फरोळा, रांजणगाव हे सगळे लोक येते असतील काही दर्शनाला। शहरातले पण येतात? हां, चला, आपलं नाव सांगा। उमेश बाबूराव जाधव। बसून टाकलेलं आहे आणि वाटामध्ये मुरमाचे गंज घालून ठेवलेले आहे, त्यामुळे जाय येण्यासाठी भरपूर त्रास होता। आमची गाडी बिल जात नाही। मी अक्षरशः 2 वेळेस पडलो घरच्याला घेऊन गाडीवरून। मी कॉन्ट्रॅक्टरला 6 ते 7 वेळेस फोन लावला, ते म्हणतो आज करतो, उद्या करतो, आजपर्यंत झालेलं नाही काम ते, आणि सगळे वेळोवेळीची उत्तर देऊन राहिले। याचं काय निवाडा करायचा ते लवकर करा, रस्ता पूर्ण करण्यात यावा। मग हे सगळ्यात कळकळीची विनंती आहे। जिल्हा परिषदचे मेंबर आपण भेटले नाही, ते आलेच नाही, त्यांना बोललो पण ते काही दिसले नाही। गावात येत बी नाही, निवडणूक झाल्यापासून ते काही दिसले बी नाही आम्हाला। त्यांना बोलवलं पण ते येत नाही। तर आम्ही फार वैतून गेलेलो आहे, सगळ्याला सांगितलंय, कोणी काम करायला तयार नाही, सगळे उडाउडीचे उत्तर देते, सगळ्याला बोललोय। आम्ही सौ खर्चानं ते मुरम हवार करणार होतो। धन्यवाद। भूमिका अशी राहीन का, कारण की बऱ्याच दिवसापासून ते काम चालू आहे। एक तर अर्धवट काम झालं, त्यात जाण्याकरता होत म्हणजे इतका त्रास होतं का की लई त्रास होऊ राहिला। कारण की ते झाले 2 महिन्यापासून मुरमाची गंज ऐन रस्त्यातच आहे, ते नसते टाकले तरी धकले असतं। कारण की ती गंज एवढी पडलेली आहे का, कारण की ट्रॅक्टर बी नाही, मोटरसायकल सुद्धा जात नाही। आम्ही कांदे ऑलरेडी तिकडे शेकटाचे टिकून आणले देऊन,
म्हणजे मधून रस्ता होता तिथून नाही आणता आले काय आम्हाला बाजूनं काय नाही आणले मग रस्ता करून फायदा झाला नाही कारण की ते हाय जे पहिला असता तो भारी होता मग इतकं खराब रस्ता म्हणजे हैराण झालं आम्हाला शेतात जायला छट्टा मार्गे जावं लागत पावसाळ्यात नसतं थोडं बाकी काम तरी पण ते पूर्ण होईल म्हणजे कारण की ठेकेदार फोन घेत नाही काय नाही साहेबाला बोललो साहेब करू 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 ठेकेदार कोण आहे काय नाव सांगायचं काय कोण आहे काय कळसकर म्हणून आहे कोण आहे काय नारायण मोहनराव मगर एकदम टोकाचं पाऊल घेतलंय उपोषणाला बसलंय तुमच्या काय प्रमुख मागण्या आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे सर ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टरनं हे रोडचं काम चालू केलं तर आम्ही बघायला गेलो असता आमच्या असं लक्षात आलं की ते फक्त 1 इंच डांबर टाकत होती तर ते आम्ही बघितलं तर तिथं आपण मोटरसायकल जरी उभा केली तर स्टँडमध्ये जात होतं आणि हातानं जर उकरीलं तर डांबरवरती येत होतं आम्ही त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं ह्याच पद्धतीत काम होणार नसल करायचं तर आम्ही आमचे वाहनं घेऊन चालले जातो यानंतर तुमचं काम होणार नाही आणि तुम्ही प्रत्यक्षात जाऊन पण बघू शकता जे काम झालेलं आहे त्याचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ वगैरे काढून नेऊ शकता त्यावर तुमच्या लक्षात येईल का काम कुठल्या क्वालिटीचं झालेलं आहे तुम्ही आज एवढं टोकाचं पाऊल उचललंय तुम्ही या अगोदर काही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी काही भेट वगैरे केली का नाही त्यांचे इंजिनियर आले सर इथं ते म्हणे आम्ही काम चालू करतो 4-8 दिवसात नंतर त्यांनी उडवाउडीची उत्तर दिली त्यांनी सांगितलं डांबर मिळतच नाही आणि आता पावसाळा जवळ आला आहे सर शेतकऱ्याची दैन होती आणि हा शेतकऱ्याचा मुख्य रस्ता आहे आणि इकडं म्हणजे शेतवस्तीत राहणारे आता शाळा चालू होत आहे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात कसं यायचं सर आमची हीच मागणी का त्यांनी पाऊस चालू व्हायच्या पहिले डांबरीकरण करण्यात यावं आणि इस्टिमेटनुसार काम करण्यात यावं रांजणगाव खुरी ते रांजणगाव खुरी ते मारोळा रोड आहे किती सर. किलोमीटरचा रस्ता आहे हा 3 किलोमीटर आणि या रोडला किती गावं अटॅच आहेत या रोडला सर हा इकडं मुख्य रस्ता आहे इथून मारोळा आहे मारोळ्यावरून फारोळ्याला जातो फारोळ्यावरून DMICला जातो शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा मोठी गैरसमज सुरू होती इकडं भरपूर वस्ती आहे सर किमान 50 विद्यार्थी इकडे शाळेत येतात कधीपासून चालू आहे सर आपलं हे असं हे काम तसं सर 2 वर्षापासून चालू आहे पण डांबरीकरण जे आहे ते यांनी 3 महिन्यापूर्वी केलं 3 महिन्यापूर्वी केलं आम्ही पाहिलं त्याने सर काम बोगस करीत होते फक्त त्यांना आम्ही विचारायला गेलो गावकरी 10-15 जण होते ते म्हणलं बघ एवढं बोगस काम करताय ते मी कामच करत नाही मी माझ्या मशिनरी घेऊन चालले जातो ठेकेदार कोण होतं काय नाव त्याचं दौंडे होते दौंडे तुम्ही इथल्या स्थानिक आमदाराशी काही या संदर्भामध्ये बोलणे गावकऱ्यानं केली सर त्यांचं हेच म्हणणं पडलं तर डांबरच नाही आता मोठमोठ्या ठिकाणी रोडची कामं सुरू आहेत त्या ठिकाणी डांबर उपलब्ध आहे आम्ही पण तेच बोललो मग त्यांना का मोठमोठ्या ठिकाणी डांबरीकरण चालू आहे मोठमोठ्या हायवेचे काम चालू आहे तिकडे डांबर मिळत आहे आणि छोट्याशा कामाला डांबर का मिळत नाही मग PWDच्या अधिकाऱ्यांना तुम्ही भेटले नाही का इंजिनियर लोकांना नाही ते इंजिनियर इथं येऊन गेले ते सर अच्छा त्यांनी 2-4 दिवसात काम चालू करतो आज 3 महिने झाले मग त्याच्यात त्यांना रिमाइंडर दिलं नाही कधी नाही काहीच नाही दिलं आणि तुम्ही आता जे डांबर टाकलेलं आहे त्या कामाची सुद्धा पाहणी करू शकता कशा पद्धतीत टाकलेलं आहे 3 महिन्यात रोड 50% उकाळलेला आहे आणि असं जर काम होत असेल आणि शासनाची फसवणूक करीत असेल आणि जनतेची पण फसवणूक करीत असेल जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना 3 महिन्यात रोड फुटत असेल तर दुसरा रोड कधी मिळणार सर एक तर रोड मिळत नाही आणि मिळाला तर व्यवस्थिशीर करत नाही आता तुम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला समजा आमरण उपोषणाला तुम्ही बसलेले आहे तर याच्यावर सुद्धा तोडगा नाही निघाला तर यानंतर तर पुढची काय नाही आम्ही हलणार नाही सर जोपर्यंत निघणार नाही जोपर्यंत ते आम्हाला लेखी देणार नाही की या तारखेला काम चालू करणार आणि त्यांनी पाऊस पडायच्या पहिलंच काम चालू केलं पाहिजे आणि आमच्या 2 रस्त्याची मागणी सर मारोळा ते रांजणगाव आणि रांजणगाव ते शेकटा ते पण रोडचं सेम अशीच कंडिशन आहे 50% केला 50% बंद तिथं पण मोठमोठे दगड रोडला पडलेले हे लोकांना जाता येत नाही काहीच नाही त्या रोडला पण हीच आली तुम्ही प्रशासकीय अधिकारी तुम्हाला भेट द्यायला आलं होतं का सकाळपासून आणि ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी येऊन गेले सर ते येऊन चालले गेले तुमची पुढची भूमिका काय असणार आहे समजा पुढची भूमिका आमची हीच आहे सर एक तर त्यांनी यावं लेखी द्यावं किती दिवसात काम करणार आहे आणि एस्टिमेटनुसार काम करण्यात यावं आमची हीच मागणी आणि जसं समजा आता हा रोड बरोबर आहे पण जो रांजणगाव ते शेकटा रोड आहे शेतकऱ्यांनी काय केलं बऱ्याच शेतकऱ्यांनी ज्याला जसं वाटन त्याने तसा रस्ता फिरवला ज्या गटातून रस्ता आहे त्याच गटातून रस्ता करण्यात यावं म्हणजे किमान शेतकऱ्याचा वेळ वाचेल सर एका शेतकऱ्याचे जर 2 मिनटं वाटले त्या रस्त्याला किमान 200 ते 500 शेतकरी जातात किमान 3 ते 4 घंट्याचं हे होतं आणि 3-4 घंट्यात किती शेती काम होतं सर
आपलं नागपूर बाप्पासाहेब बाबासाहेब आमले तुमच्या आहे ना सर, हे काय सर्वच आहे ना. गावकऱ्यांचा आपल्याला पाठिंबा आहे हो, गावकऱ्याचा पाठिंबा आहे सर. आजूबाजू खेड्यासाठी तुम्ही उपोषण करत आहात तर त्यांचाही आपल्याला पाठिंबा आहे का? 100% सर.